शाळेत नव्यानं शिक्षक शिक्षकेतर भरतीसाठी पोलीस व्हेरिफिकेशनची सक्ती। बदलापूरच्या अत्याचार घटनेनंतर शिक्षण विभागाचा निर्णय। विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार। मुंबईमध्ये पुनर्विकासाचे रखडलेले 120 प्रकल्प मार्गी लावणार। 2 लाख कुटुंबांना हक्काचं घर मिळणार। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांची वर्षावर महत्त्वपूर्ण बैठक। शिवसेना राष्ट्रवादीच्या आमने-सामने येऊ शकणाऱ्या जागांवर खलबतं। लाडकी बहीण योजनेच्या अहवालावरही चर्चा। देवेंद्र फडणवीस भाजप आमदारांसह अनौपचारिक गप्पा मारणार। विधानसभेसाठी फडणवीस कोणता कानमंत्र देणार याची उत्सुकता। भाजपने 125 जागांच्या विजयाचं उद्दिष्ट ठेवलं। जिंकण्यासाठी संघर्ष होईल अशा 75 जागांवर विशेष लक्ष देणार। 6 नेत्यांवर विभागवार जबाबदारी सोपवली। मंगलप्रभात लोढांनी घेतलेला निर्णय अजित पवारांनी फिरवला। चाणक्य एक्सलन्स सेंटरसाठीच्या निविदा रद्द केल्या। आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता। अंबादास दानवे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। इम्तियाज जलील महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलेच नाहीत। अंबादास दानवेंचा दावा। तर छोट्या नेत्यांना नाही मोठ्या नेत्यांना भेटलो, इम्तियाज जलील यांचा दावा। भाग्यश्री आत्राम हलगेकर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। तर भाजपचे भास्करराव खतगावकर आणि गोपाळदास अग्रवालही काँग्रेसच्या वाटेवर। भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी। गाडीच्या बोनेटवर बसून रील बनवला। पडोळेंनी रील सोशल मीडियावर व्हायरलही केला। मुंबईतील वर्सोवा खाडी ते मड पुलाचा खर्च 2 वर्षात 1900 कोटींनी कसा वाढला? काँग्रेसचे नेते रवी राजा यांचा मुंबई महानगरपालिकेला सवाल। नागपूरमध्ये 9 महिन्यात स्वाईन फ्लूचे 15 बळी, 159 रुग्ण आढळले। डेंग्यू आणि चिकनगुनियानंतर उपराजधानीवर स्वाईन फ्लूचंही संकट। नाशिकच्या साल्हेर किल्ल्याला जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळणार। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ल्याची पाहणी केली। युनेस्कोचं पथक 1 ऑक्टोबरला साल्हेर दौरा करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।